आज श्रमजीवी संघटना जर म्हणाल, आपण जर कुठेही नाव घेतलं, संघटना सांगितलं की फक्त आणि फक्त श्रमजीवी संघटनेचं नाव येतं. संघटना सांगितली की श्रमजीवी संघटना. कुठल्या संघटनेच्या? श्रमजीवी संघटनेच्या. पण ह्या श्रमजीवी संघटनेच्या अशा तुम्ही सर्व वाघिणी ज्या आज या प्रशिक्षणासाठी 2 दिवसीय प्रशिक्षणासाठी तुम्ही आलात, पण कुठेतरी आपण कमी पडतो. असं सांगतात की माणूस हा जन्माला आल्यापासून पहिला गुरु जो आपला असतो ती आपली आई. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपण शिकत असतो, आपण विद्यार्थी असतो. आणि श्रमजीवी संघटनेची महिला हे कुठेही कमी नाहीये, पण तरीही आपल्यामध्ये खूप साऱ्या कमतरता आहेत. आणि ते शिकण्यासाठी आजचं हे 2 दिवसाचं शिबिर आहे. आता तुम्हीच का, तर प्रत्येक तालुक्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या ह्या तुमच्यापैकी सगळ्या ह्या प्रमुख महिला आहेत. म्हणून आपण सर्व महिलांना बोलवलं का? नाही. तर प्रमुख ज्या तालुक्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या महिला आहेत त्यांना इथे बोलवलेले. मग आपल्याला शिकायचं की नाही? शिकायचं की नाही? जेव्हा आपण इतर संघटनेच्या महिलांना किंवा इतर सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना जेव्हा आपण बघतो त्यावेळेस त्यांचा हेवा वाटतो आपल्याला की अरे आपण कुठेतरी कमी आहोत, मग ही कमी आम्हीच का ठेवावी, आम्हालाही कुठेतरी पुढे जायचंय. आणि म्हणून हे प्रशिक्षण आहे. ह्या 2 दिवसांमध्ये आपल्याला प्रशिक्षण घ्यायचंय, शिकायचं आहे, पण मजाही करायची आहे. हसत खेळत जसं शिकता येईल, चांगलं शिकता येईल, आपल्याला पुढे जाऊन नेतृत्व कसं करता येईल, त्याच्यासाठी हे शिबिर आहे. मला माहिती आहे की माझ्यावर या संघटनेने जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही सांगा, तुमच्यावर कोणी जबरदस्तीने जबाबदारी दिली? आपण ती स्वीकारलेली आहे. जर संघटनेने आपल्यावर जबाबदारी दिली, आपण ती स्वतःहून स्वीकारलेली आहे, तर त्यासाठी माझ्या तालुक्यामध्ये माझं नेतृत्व उभं करण्यासाठी माझ्यासारख्या अनेक महिलांना मला उभं करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी जर इथे शिकून गेली तर माझ्या महिलांना मी शिकवू शकते. असं सांगतात की एक पुरुष शिकला तर तो फक्त घरापुरती, त्याच्या परिवारापुरती शिकवतो, पण एक महिला शिकली तर ती सगळ्या जगामध्ये, म्हणजे दोन्ही घरात जिथे जिथे जाते तिथे तिथे ती ह्या सर्व गोष्टी पसरवते, शिकवते. मग ते माहेर असो किंवा सासर असो, तुमच्यापैकी अनेक जणी माहेरी पण सभासद होत्या आणि आता सासरी सुद्धा सभासद आहेत. त्यासाठी हे प्रशिक्षण आहे. काय करायचं या 2 दिवसात? तो औपचारिक कार्यक्रम असा नाही, तर आपल्या संघटनेला नवा वेग देण्यासाठी, नवी दृष्टी देण्यासाठी, नवे नेतृत्व देणारा टप्पा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी हे महिला शिबिर आहे. उद्देश काय? तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की जागतिक महिला दिन कोण सांगेल कधी असतो? 8 मार्च. जेव्हा आपण 8 मार्चला महिला दिन साजरा करणार आहोत, सर्वांना ते माहिती आहे, त्याच्याबद्दल आधी पहिल्यांदा तुमचा धन्यवाद. महिलांना शिकण्याचा माहिती हो, प्रयत्न करून बघा. श्रमजीवीची महिला आहे, त्याच्यामुळे 8 मार्च हा सगळ्यांच्या मनात भरलेला आहे आणि तो हक्काचा दिवस आहे. तर 8 मार्चला आज आपण जे बोलवलं त्या प्रमुख तालुक्याच्या महिला नेतृत्व करणाऱ्या महिला आहेत. पण ह्या 8 मार्चला जे आपण बोलवणार आहोत त्या सर्व महिला आपल्या कुठल्या असणार आहेत? जर त्या गाव पातळीवर नेतृत्व करणाऱ्या महिला असतात आणि त्यांचं प्रशिक्षण आपल्याला घ्यायचंय. म्हणून ही शिबिराची 8 मार्चची पूर्वतयारी आणि म्हणून हे शिबिर आहे. 8 मार्चची तयारी कशी करायची, काय घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, कोणते विषय असायला पाहिजे, ते विषय आपल्या समाजामध्ये काम करताना, सामाजिक काम करताना ते महत्वाचे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या 2 दिवसामध्ये करायचा आहे. आम्ही सगळेजण बसलो होतो धोरण समिती आणि त्यावेळेस काही विषय निघाले. खरं म्हणजे आपल्या समोर, सगळ्यांच्या समोर आम्ही ते सांगणारच आहोत की ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठले विषय आपण घेऊ शकतो. आपल्याला जर समाजामध्ये काम करायचंय तर कुठले विषय घेऊ शकतो ह्याची विचारणा, याची चर्चा आपण करणारच आहोत. पण काही विषय आम्ही सगळ्यांनी, म्हणजे भाऊ असतील, विजय भाऊ असतील, सुरेश भाऊ असतील, पूजा असेल, जयाताई असेल, रेखाताई असेल, आम्ही सगळ्यांनी आणि समज धोरण समितीने त्यावेळेस विचार केला की आज समाजामध्ये जर काही विषय असतील तर ते कुठला,
महिलांचं आरोग्य, महिला असतील, बालकं असतील, एकूणच सगळ्यांचं आरोग्य. मग आरोग्याचा विषय का घ्यावा आपण? 20 तारखेला झालेलं आंदोलन तुम्ही काही जणांनी ग्रुपवर बघितलं असेल आणि वाडा तालुक्याचं मी मनापासून अभिनंदन करेन की ते आंदोलन आणि विशेष करून विजय भाऊंचं हा, कारण तुम्ही त्याच्यातले पडद्यामागचे दोन्ही नंबर होते. तर मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन की अशी आंदोलनं व्हायला पाहिजे. आणि मी माफी मागेन वाडा तालुक्याची, सुजाताताई, की मला त्या आंदोलनामध्ये सहभागी होता आलं नाही. मी पूर्ण वाडा तालुक्याची माफी मागेन. माझ्या काही महत्वाच्या एका कामासाठी गेले होते, त्याच्यामुळे मला येता नाही आलं. काय मागितलं होतं आपण, म्हणजे मीराताईने जे तिथे सांगितलं, जे उपस्थित केलं की जर आरोग्य यंत्रणा आहे ही आमच्यासाठी आहे, आम्ही या देशाचे मालक आहोत. काय सांगितलं? मालक आहोत असंच ना. आणि याचा राग त्या डॉक्टर बाईला आला आणि तिने केस दाखल केली. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपली संघटना आणि भाऊंसारखे गुरु आणि विजय भाऊंसारखे नेतृत्व करणारे जर कार्यकर्ते असतील तर तुम्ही सांगा हे आंदोलन जिंकणं आहे. त्याच्यामुळे शेवटी असं झालं. त्याच्या स्टोरी मीराताई आणि सुजाताताई हे सगळं आपल्याला सांगतीलच की ते आंदोलन कसं झालं, आपण कसे जिंकलो याची स्टोरी तुम्हाला सांगतीलच. पण हा मुद्दा का? आरोग्याचा प्रश्न आहे. तर आजच्या घडीला आरोग्य किती महत्वाचं आहे. पण आजच्या घडीला जर आपण बघितलं तर आरोग्याचे 3 तेरा झालेले. म्हणजे आज फक्त जर आपण गेलो तर आरोग्याविषयी जेव्हा आपण आवाज उठवतो, आपण हक्क मागायला जातो, पण आपल्यावर गुन्हे दाखल होतात, हे बरोबर नाहीये. तर त्या आरोग्याविषयी आपल्याला काय माहिती घ्यायची, आपल्याला त्याच्यावर कसं काम करायचं आहे. समाजामध्ये आपल्या आया भगिनी आहेत, आपली मुलं आहेत, ह्यांच्या बरोबरीने कसं काम केलं पाहिजे ह्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत या शिबिरामध्ये. बाल विकास आहे. आज अंगणवाड्या फक्त खाण्याची केंद्र झालेली आहे. पण अंगणवाडी ही फक्त खाण्यासाठीच आहे का? तर नाही. अंगणवाडीमध्ये जेव्हा जातो आपलं बालक जातं तिथे तर अनेक गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या पाहिजे. ते वय त्यांचं शिकण्याचं असतं, आकलनाचं असतं. पण असं होतं का? नाही होत. तर त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आज आपण जर बघितलं तर म्हणजे भिवंडीला मी त्या दिवशी आपल्या आशाताईच्या मुलाच्या लग्नाला गेले होते आणि इतक्या वीटभट्ट्या त्या भागात मी बघितल्या. आणि मुलं वीटभट्टीवर येणारी ती मुलं, सरकार एका बाजूने सांगतं की आम्ही या मुलांना शिक्षण हमी योजनेचं कार्ड देतो, ते कार्ड घेऊन ते तिकडे जातात आणि तिथे ते शाळेत जातात. प्रत्यक्षात असं होतं? तुम्ही बघितलेलं वीटभट्ट्या? असं प्रत्यक्षात होतं का? नाही. ते मुलं त्या वीटभट्टीवरच असतात, 24 तास तिथेच असतात आणि दिवसभरामध्ये ते कामच करत असतात, ते शाळेत गेलेले नसतात. त्या कोवळ्या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिसकावून घ्यायची बरोबर नाहीये. आपण त्यांचा जो शिक्षणाचा हक्क हिसकावून घेतो हे समाजाच्या दृष्टीने बरोबर नाही. आणि अशी अनेक मुलं जी शिक्षणापासून वंचित आहेत. भाऊंच्या दौऱ्यामध्ये आपले जी सभासद मोहिमेचा दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये आम्ही जेव्हा केळघरला गेलो जव्हार मधल्या, त्या ठिकाणची पूनम जिचं वय 15 वर्ष आहे पण तिने कधी शाळेचं तोंडही बघितलेलं नाही. ही एक पूनम आहे. मग हे एकच आहे का? नाही, अशा अनेक पूनम आहे. मग फक्त केळघर आणि जव्हार मध्येच आहे? आपल्या आजूबाजूला सगळीकडे अशा पूनम आहेत, अशी मुलं आहेत. अक्षय जो भाऊंनी मागच्या वेळेस वीटभट्टीवरून आले होते, त्याला नाव लिहायला सांगितलं. त्याचं स्वतःचं नाव फक्त लिहिता आलं, ते पण तोडकं मोडकं. पण त्याला त्याच्या वडिलांचं नाव आणि बाकीचं काहीच आलं नाही. त्याला जेव्हा भाऊंनी विचारलं, अशा 2 वस्तू ठेवल्या. पहिल्यांदा विचारलं हे किती आहे? 2. परत एक दुसरी वस्तू दाखवली, हे किती आहे? 2. अजून एक तिसरी वस्तू ठेवली, हे किती आहे? 2. ज्या मुलाला 5वीचा मुलगा होता, ज्या मुलाला 1, 2, 3 जर माहिती नाही, जो 5वीचा मुलगा आहे, ही शिक्षणाची आजची परिस्थिती. समाज पुढे जातोय, समाज पुढे गेलाय, पण मग आपली आदिवासी कातकरी मुलं पुढे गेलेत का? या समाजाला पुढे घेऊन जायचं काम श्रमजीवी संघटना करणारी आणि त्याच्यातली महत्वाची जी भूमिका आहे ती आपल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना करायची आहे. आणि मी असं नाही
सांगत की बाकीचे पुरुष पदाधिकारी करणार नाही, ते तर करणारच आहेत, पण त्यांच्या जोडीने आपल्याला करायचंय. का करायचंय? कारण समजा सुरेश भाऊने सांगितलं की एखाद्या महिलेच्या घरी जा आणि तिच्याशी बोला. महिला घरात असली तर सुरेश भाऊ तिच्या चुलीपर्यंत जाऊ शकतात का? जाऊ शकतात का? नाही जाऊ. पण मी तेच जयाताईला सांगितलं की जयाताई, त्या महिलेच्या घरात आपल्याला जायचंय, तिच्याशी बोलायचंय. जयाताई तिच्या चुलीपर्यंत जाऊ शकते. ही महिलांची शक्ती आहे. आणि ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला तेच शिकायचंय, तेच करायचंय की जास्तीत जास्त महिला नेतृत्व, जास्तीत जास्त महिलांचे संघटन, जास्तीत जास्त महिला आपल्या या शिबिराद्वारे. आपल्याला हे एक शिबिर घेऊन होणार आहे का? अशी अनेक शिबिरं घेऊन आपल्याला शिकायचंय. पण जास्तीत जास्त महिला ह्या आपल्या संघटनेमध्ये सामील झाल्या पाहिजे. श्रमजीवी संघटनेची महिला सांगितली की ती सगळीकडे पुढे असली पाहिजे. ती आंदोलन करण्यामध्येही पुढे असली पाहिजे, तिचं वक्तृत्वही पुढे असलं पाहिजे, तिचं नेतृत्वही पुढे असलं पाहिजे. हे सगळं आपल्याला या पुढील वर्षभरामध्ये आपल्याला करायचं. आणि चांगलं नेतृत्व जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी अशी शिबिरं घेणं हे महत्वाचं आहे. मला माहिती आहे अनेक अडचणी. महिला सांगितलं की ती घरात जे सकाळी ती 4 वाजता उठल्यापासून 4 वाजेपासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत फक्त काम करत असते. आणि सगळंच तिला बघावं लागतं. तुम्ही काय, मी काय, सगळ्यांना घरची जबाबदारी ही आहेच. पण ही सर्व जबाबदारी पार पाडून तुम्ही इथे येताय. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ह्या 2 दिवसामध्ये घराची काळजी करू नका असं नाही सांगत, घराची काळजी करा. पण 2 दिवसामध्ये हे सगळं विसरून, आणि जर आपल्याला सगळ्यांना वाटतं की माझ्या संघटनेचं महिला नेतृत्व हे सगळ्यात चांगलं असावं आणि मी सतत शिकत राहावं. लोलक असतो, लोलक असा. तुम्ही पूर्वीचं कोणी घड्याळ बघितलं असेल, भाऊ नेहमी त्याचं उदाहरण देतात की ते असं घड्याळ फिरत असतं. आंदोलन, तसं आंदोलन हे आपल्या महिलांमध्ये झालं पाहिजे. प्रत्येक महिला फक्त मोर्चापुरती आली पाहिजे का? नाही. तर प्रत्येक ठिकाणी तिचं नेतृत्व, तिचं कर्तृत्व हे सिद्ध झालं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी महिला नेतृत्व, श्रमजीवी संघटनेची महिला ही सगळ्यात पुढे असावी. या समाजामध्ये प्रत्येकाने तिचं नाव घ्यावं की ही फक्त आणि फक्त श्रमजीवीचीच आहे असं असावं. म्हणून हे 2 दिवसाचं शिबिर आहे आणि ही 8 मार्चची तयारी आहे. त्याच्यामुळे आज जरी आम्ही तुमच्या समोर बोलत असलो तरी 8 मार्चला तुमच्यापैकी कोणीतरी इथे बोलायला यावं, हे या प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. मी सगळ्यांना तुम्हाला मनापासून धन्यवाद देते, तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ह्या 2 दिवसामध्ये आपण आनंद घेऊया, मजेत शिकूया, हेच मी सगळ्यांना विनंती करते आणि माझं प्रास्ताविक संपवते.